परी राहावे त्याचे द्वारी श्वान याती. तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टांचे. कामारी बटीक सेवेचा सेवक दिन पुनरंक तेथे भले. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची या. तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाचे. देवाधिदेवा जगत्रय परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णी कोणना प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. संत समागमी खाद्य परी रावे त्याचे द्वारी श्वान याती. तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्छिष्टाचे. जगद्गुरु तुकोबाराय संत संघाचं महात्म्य सांगतात अभंगात. तर जगद्गुरु तुकोबारायला सगळ्यात जास्त संतांची संगती आवडती. सगळ्या संतांना आवडती. संतांची संगती सगळ्यात संतांना आवडती. संत संगती. हॅलो, कोण बोलतो मधी मधी? अखंडित नामा वाट पाहे त्यांची. निशिदिनी ध्याय संत संग. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी. नाम घेता वदनी दोष जाती. ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवनी. अखंडित नामा त्यांची वास पाय. निशिदिन ध्याय संत. रोज सत्संग मिळावा असं नामदेवरायांना वाटत. आपल्यालाही वाटत आहे. एखाद्या दिवशी बंद असल्यावर करमत नाही मग, नाही का? जे संघामध्ये काय आनंद असतो तो जावी त्याच्या वंश तेव्हा कळी. कीर्तनाचा आनंद, प्रवचनाचा आनंद, हरिपाठाचा आनंद, एकत्र भोजनाचा आनंद. भजनाचा आनंद आहे पण भोजनाचा बी आनंद भेटतो ना मग. म्हणजे काय म्हणतात संतांची संगती एखाद्या हलक्या तरी करावी म्हणजे त्याच्यात आत कुत्रे होऊन देखील राहावे. आता कुत्रा म्हणजे थोडं हलकं आहे ना, ते बाहेर राहत पण सत्संगत राहायला पाहिजे. असं का? खिडकी उघडी तर वरती. तुमच्या बाजूची खिडकी उघडली, आता पाहू ना काय फरक. येते आता. संतांची संगती एखाद्या हलक्या प्रकाराने तरी करावी.
म्हणजे नाही येते. नाही. गुततच आहे. इतकं हलकं व्हायला तयार त्याचं काहीतरी कारण असेल ना. हा. जगद्गुरु तुकोबाराय तो कुत्रा म्हणजे किती घराच्या बाहेर टाकली भाकर तर खातो, पण ते कुत्र सुद्धा व्हायला तयार आहे जगद्गुरु तुकोबाराय. म्हणजे काहीतरी विशेष असेल ना त्याच्यात. हा. हं? अशा ठिकाणी जिथं सत्संग आहे तिथं कुत्र व्हायला जगद्गुरु तुकोबाराय, त्याला कारण काय? त्या ठिकाणी रामनामाचे निरंतर श्रवण होईल. ऐकायला भेट ना. हा. रामनाम कानावर जरी आलं ऐकलं तरी कल्याण आहे ना. हा. पहा काय नामाचं महत्व संतांनी सांगितलंय. बरोबर. हा बरोबर आहे ना, 100% बरोबर आहे. 100% बरोबर. आपल्याला म्हणलं ते कुठलं तिथे राहत होतं बरं आपल्याला. काय घेतो बरं आपल्याला. निरंतर श्रवण होईल रामनामाचं. रामनामाचं श्रवण झालं का जीवाचं कल्याण आहे ना. भगवंताचं नाम श्रवण जरी झालं तर त्याचा परिणाम तोच, आणि आपण स्वतः घेतला तरी परिणाम तो श्रवणी कीर्तनी म्हणलंय ना. समर्थ रामदास स्वामींनी त्यांना विविध भक्ती सांगितली. कीर्तन भक्ती, त्याच्यामध्ये श्रवण भक्तीचं फार महत्व भारी सांगितलं. अजून काय फायदा. संत जे भोजन करतील त्याचे सेवन घेईल. टाकतो ना. पण तो प्रसाद झाला ना आता. आपली गोष्ट झाला ना. म्हणजे किती फायदे झाले. संगतीचे 2 फायदे झाले ना. नामाचं श्रवण आणि भोजन. आवाज कट होतो. हा आवाज कट होतो मध्ये मध्ये. कट होतो. थंडी वाजत असेल मग. काल काही अडचण नाही आली आहे ना. नाही ना. दिवशी होते का म्हणजे जरा. मी म्यूट करून पाहू का. त्याचा काय संबंध आहे आता. इतर यांच्या अडचण आहे ना. माझा फोन करतो, आवाज येतो बघा. बर बर. संताची संगती एखाद्या हलक्या प्रकाराने आली तरी करावी, म्हणजे त्याच्या दारात कुत्रे होऊन देखील राहावे. कारण त्या ठिकाणी रामनामाचे निरंतर श्रवण होईल आणि संत जे भोजन करतील त्यांच्या उच्छिष्टाचे सेवन घडेल. त्या ठिकाणी आपण काम करणारी बटीक. आता बटीक शब्द हा त्या काळातला आहे. 400 वर्षापूर्वीची भाषा आहे ती. अजूनही खेड्यापाड्यात वापरला जातो बटीक. त्याचा शब्दाचा अर्थ काय घ्यायचा आता.
केवळ सांगितलेली सेवा करणारी. हम्म. म्हणजे वटी शब्दाचा अर्थ काही सांगा आणि कोणा सांगा, सांगितलं का काम करायचं. हा. अशा दीनरंकपणाने तेथे राहणे चांगले का? पुन्हा ध्रुवपदाकडे जायचं. तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. कुत्र्याचा जन्म मिळाला तरी तयार का? तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. चौथ्या चरणात महाराज म्हणतात, संताच्या संगतीने पंगतीने सर्व सुखाचे भोजन घडेल. सर्व सुख. आणि जीवाला तर काही सुखच लागत आहे ना. हा. तुका म्हणे सर्व सुख त्या संग, सर्व सुख सर्वनाम वापरलंय तिथं. तुका म्हणे नुसतं सुख म्हणलं असतं तर काय बिघडलं असतं. तुका म्हणे सर्व शब्द का वापरला. सुख त्या संगती असं म्हणलं असतं तर घडेल पंगती संताची. कारण असं आहे, सुख सामान्य सुख तर व्यवहारात भेटत आहे ना. सुख तर कशातही भेटत आहे लोकांना. तर सर्व सुख शब्द वापरला त्याचं कारण हे, सर्व सुख म्हणजे ब्रह्मसुख. व्यवहारातलं सुख नाही, विषयातलं सुख नाही, प्रपंचातलं सुख नाही. ब्रह्म सुख म्हणजे भगवंताच्या दर्शनाचा आनंद. ब्रह्मरस, ब्रह्मरस म्हणतो ना आपण. तो ती सुख, ब्रह्मसुख. आणि त्याच्याकरता तर सगळ्यांची धडपड चालू आहे. शाश्वत सुख कसं भेटन आपल्याला. ते सत्संगतीत भेटत. तेथे रामनाम होईल श्रवण. म्हणजे सगळं अभंग फिरतोय रामनामाभोवती. पूर्ण अभंग कशाभोवती फिरतोय. तेथे राम नाम होईल श्रवण. म्हणून आपण काय करावं, भगवंताचं नामस्मरण करावं, रामनामाचं. म्हणजे हे सगळं भेटन ना आपल्याला. प्रसादही भेटन आणि खरं सुखही भेटन. मग संत समागम एखादे परी राहावे त्याचे द्वारी स्वान यती. आपण व्हावी म्हणतो ना, इथं राहावी म्हणलंय. तिथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उच्छिष्टाचे. कामारी बटीक सेवेचा सेवक, दिन पण रंक तेथे भले. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती, घडेल पंगती संताची. संत संगतीचे काय सांगू सुख. आपुना पारिखे नाही तेथे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. संत संगतीचं सुख वाचना सांगता येत नाही. ये लोकी तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू. उतरतील पहिलं पारू भव नदीची. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन कृष्ण माझा. तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा, वाटे न करावा परता जीवा. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू, उतरेल पहिलं पारू भव नदीचा. तर जगद्गुरु तुकोबरायने देवाशी नातं कसं जोडलं या अभंगात. सगळं नातं कोणाशी, देवाशी जोडलं ना. सगळे कृष्णच. आई कृष्ण, बाप कृष्ण. जास्त गोळा करायचं कामच ठेवलं नाही तिने.
आता एवढे नाते म्हणल्यावर अख्खे घरी बोलायचे म्हणल्यावर कसं जमान असं आहे ना. एकच गर्दीच करायची नाही त्यांनी ठरवलं असं. एकाच देवाशी सगळे नाते जोडले, मग कायला याला बोलावं त्याला बोलावं. आई वेगळी न बाप वेगळा न गुरु वेगळा न. सोयरा वेगळा न. कृष्ण माझी माता. आता याच्यातून आपल्याला डबल अर्थ घेता येईल. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता. आता त्याने नाता जोडलेलंच. विठ्ठल माये बाप चुलता. बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. थोडक्यात सगळ्यामध्ये त्यांना कृष्णच दिसतो नाही का, असा अर्थ घेऊ शकतो आपण. आणि सगळे नाते कृष्ण आहे असा अर्थ आपण घेऊ शकतो. सगळं गणगोत कृष्ण आहे माझ्यावाला. मला दुसरं गणगोत नाही. बहीण बंधू चुलता कृष्ण माझा. कृष्ण माझा गुरु. आता गुरु पाहायचं काम नाही राहिलं नाही वेगळं. नाही ना. पहा ना, तसं किती सोपं आहे नाही का. आपण उगाच अवघडच पडतो नाही का. आपला गुरु वेगळा, आपला देव वेगळं, आपली नाती वेगळी. तुकाराम महाराजांचं सगळं तेच. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव. देवच गुरु. काय देवाचा प्रेम भाव आहे. काय देवाचं प्रेम आहे म्हणले माझ्यावर. सगळ्या वासना इच्छा पूर्ण करतो तो आवडीच्या. कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू. तारू म्हणजे काय. संसार सिंधूतून पार पाडणारा कृष्णच आहे तारू. पूर्वीच्या काळात तारू होते असे नदीच्या पलीकडे जाण्याकरता. छोटी तारू असायची अशी. आता 2 माणसाला पलीकडे जायचंय, 1 माणसाला जायचंय. छोटी अशी तारू बनवलेली असायची आणि त्याच्यावर बसून जायचं पलीकड. नावेपेक्षा छोटी सुविधा. मोठी गाडी जशी लहान गाडी. 2 माणसं असले तर मोटरसायकल. 10 माणसं असले तर जीप. जास्त असले तर इष्टी. तसं मासे धरण्याकरता, कमी माणसाला पलीकडे नेण्याकरता तारू होते पहिले. तारू. तसं या संसार सागरातून तारून नेणारा कृष्ण आहे, त्याला तारू म्हणतात. कृष्ण माझे तारू आणि कृष्ण माझे गुरु. गुरुच तारून नेत असतो ना. येथ एकच लीला तरले जे सर्व भावे मज भजले. आईला थडीच सरले माया जया सद्गुरु तारू पुढे म्हणलं ना. तारू सद्गुरु आत्मनिवेदन काशी गाढी तरांडी आकळले म्हणलं ना. म्हणजे नावेला कर्णधार सद्गुरु तारू असा अर्थ घ्यायचा. कृष्ण माझे गुरुन कृष्ण माझे तारू. उतरील पैल पारू भव नदीचा. कारण या संसार सिंधूतून पार पाडणारा कृष्णच आहे. गुरु रूपानासन, तारू रूपानासन. म्हणून आई कृष्ण, बाप कृष्ण, भाऊ कृष्ण, चुलता कृष्ण, गुरु कृष्ण, तारू कृष्ण. कृष्ण माझे मन. आता हे भारी सगळं.
कृष्ण मन झाल्यावरती मन इकडे इकडे पळन का? नाही. आपलं खरं कृष्ण मन व्हायला पाहिजे. जर सगळं व्यवस्थित चालले मनच आपल्याला जमून देत नाही खरं. मनच लय अडवण करत. नाही त्याचं ध्यान करत. कृष्णच मन झाल्यावर आता महाराजांचं झालंय मन हे राम झाले नाही का? आपलं येड्यावण करतोय ना अजून. नाही त्याचं चिंतन करतंय तेवढे देवाना कृपा करावं आपल्यावर. बाकी सगळं झालंय. बाकी काय व्हायचं राहिलं नाही. पण कृष्ण माझे मन. मन कृष्ण होणं म्हणजे त्याचं तेवढं नामस्मरण केल्यावर होईल ना. त्याचं आता अजून नामस्मरण कमी पडत आहे. नामस्मरण मन उन्मन झालं पाहिजे. मनच राम झालं पाहिजे. त्याला सारखं त्या मनाला सारखं तेच 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 केलं. कोणत्याही गोष्टीचा ध्यास केला ना सबसे बडा गुरु गुरु से बडा गुरु का ध्यास. त्या ध्यासानं ते स्वरूप प्राप्त होतं त्याला. म्हणून त्या मनाला सारखं गोविंद गोविंद मनाला. सगळे श्लोक मनालाच आहे ना. मना सज्जना भक्तिपंथेची जाती तरी श्री हरी पावी देत सवाय. म्हणजे मन काय दिसत नाही. मन केवढं हे कसं हे अजून काही पाहायला भेटलं नाही. पण कार्य बाकी चालू आहे त्याच. काही हिंडायचं काही राहत नाही त्याच नाही का. मन केवढी केवढी मन वढाय वढाय. त्या मनाला जर कृष्ण झालं मन. गवळणींचं काय झालंय तेच झालं ना. हरीने माझे हरिले चित्त भारावित. आता काही शिजाऊ घरा अरे घरी जायला मन तर पाहिजे ना. संकल्प विकल्प करायला मनच राहिलं नाही तर घरी जाईन कशी ती. आपण म्हणतो ना मनो राजा एक देहपुरी. सगळ्या नगराचा कारभारी मन आहे ना. मनाजीराव जर म्हणले तर काही चालत नाही. मनाजीराव म्हणले नाही तर झोपले. मन कारभारी आहे पण ती मनच कृष्ण झाले काय करायचं राहीन तरी नाही का. मग संपलं काम संपलं त्या मनाचं. मग जसं माशी इस्त्यावर बसल्यावर तिच्यावाला लगेच येत होता ना. मग तसं मनच ब्रह्म झालं मनच राम झालं मनच कृष्ण झालं. कृष्ण म्हणजे ब्रह्म नाही का. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. अग्निरूप म्हणजे ब्रह्मरूप म्हणजे कृष्ण रूप. लागो निधी पाप. मग मन कृष्ण झाल्यावर पाप पुण्य लागन कोणला. काय संबंध आहे पाप पुण्याचा. अरे हे पाप पुण्य काय असं हे सगळं द्यायचं संबंध आहे ना. कृष्ण माझे मन कृष्ण माझे जन. जन हे काय जे असन ते सगळं कृष्णच. स्वैरा सज्जन कृष्ण माझा. फार भारी भारी कावंग काही काही. माझे मन कृष्ण ध्यान कृष्ण स्वैरा कृष्ण मित्र कृष्ण. तुकाराम महाराज म्हणतात कृष्ण हेच माझे विश्रांतीचे ठिकाण आहे. याला जीवापासून वेगळा करू नये असे मला वाटते. विश्रांती फक्त कुठे आहे भगवंताच्या स्वरूपाशी ज्यावेळेस आपण एकरूप होईल ना. समुद्रात नदी गेल्यावर तिला विश्रांती आहे ना.
तुका म्हणे सागर संगमी अवघ्या झाल्या उर्मी एक. सागर संगमी, संगम म्हणजे नदी जर सागर रूप झाली, तसं आपली ही वृत्ती आहे, आपलं हे मन आहे. मन गेले ते विलया ब्रह्मानंदा माझा. त्या स्वरूपाशी मन एकरूप झाल्यावर मग काय राहिलं मग? अहो मग ते कृष्ण झालं ना मन. आणि कृष्ण झाल्यावर विसावा भेटणारच ना मग. विसावा आहे कुठं दुसरीकडे? हे आपण जे विसावे देतो पाहतो ही सामान्य विसावे. आता त्याला विसावा आहे का खांडेकरांना विसावा आहे काय माहिती. हा? हा? आता त्याला काय विसावा? विसावा अगोदरच पाहिजे. त्याला काय विसावा? आता काय खरा विसावा कुठे? जाऊ देवाची या गावा देव देईल विसावा. जे भगवंत स्वरूपाचा ज्यावेळेस प्राप्त होती त्यावेळेस त्याला तो विसावा झाला ना. कायमचा विसावा आहे तो, तात्पुरता विसावा नाही. विश्रांतीचा ठाव पायी संताची या भाव. संतांचं भगवंताचं एक स्वरूप आहे. नामा म्हणे देवा चला तया ठाया विश्रांती घ्यावया 2-3 महिने. 6 महिन्याकरता विश्रांती नाही ती. विश्रांती घ्यावया कल्पवर. कायमचा विसावा. विसावा एका जनार्दनी नाही आता याती सुखाची विश्रांती हरिसंगे. येता येते संपून जाती. सुखाची विश्रांती हरिसंगे. हरी म्हणजेच कृष्ण, हरी म्हणजेच राम. काही आता येते संपली म्हणजे आठ संपल्या, आपल्या अवकाळात संपल्या. मग एकदा विश्रांती भेटल्यावर. पण विश्रांती जर देत असतानाच भेटली तर मग लय आपल्याला उपयोग आहे ना त्याचा वाला. देह पडल्यावर विश्रांती भेटती का काय होतं काय माहिती. देहात असतानाच विश्रांती पाहिजे. देहात असतानाच ते ज्ञान झालं पाहिजे. देहात असतानाच ती अवस्था प्राप्त झाली पाहिजे. याला जीवनमुक्त अवस्था म्हणतात. आता दिवस चारी खेळीमेळी. विश्रांती भेटल्यावर मग खेळीमेळीच आहे ना. मग दुःख आहे का? एकदा त्या ठिकाणाला गेला, एकदा त्या मूळ ठिकाणाला गेला त्यालाच माहेर म्हणलंय ना. आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईचा वर म्हणजे कोण? कृष्ण. कृष्ण. अरे मग त्याची भेट झाली का मग विसावाच आहे ना. निजाच्या माहेरा म्हणलं ना. त्या श्रीकृष्णाच्या स्वरूपाशी एकरूप झाला का विसावा आहे. मग शेवट गोड झाला म्हणायचा. मग हा शेवट गोड शरीर पडल्यावर का अगोदर? असतानाच. म्हणून कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण, बंधू, चुलता, कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझे तारू उतरील पहिलं पारू भवन दे. कृष्ण माझे मन, कृष्ण माझे जन, सोयरा सज्जन, कृष्ण माझा तुका म्हणे माझा श्रीकृष्ण विसावा. वाटेना करावा परता जीवा. म्हणून मला असं वाटतं याला जीवापासून वेगळं करू नये. याला जीवापासून वेगळं करू नये. जीवापासून म्हणलं का देहापासून म्हणलं? जीवापासून. आहे ना महाराजांचा अभंग. घेई घेई मा जीवाचे गोड नाम, मना तेथे धाव घेई राहे विठोबाची पायी.
तुका म्हणे जीवा, तुका म्हणे जीवा, नको सोडू केशव. हा वाटे नका वापरता जीवा. म्हणजे याला जीवापासून वेगळा करू नये असे मला वाटते. मग विश्रांतीच आहे ना, वेगळा नाही, एक झाल्यानंतर विसावाच आहे असं आहे. अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग, जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग. म्हणून वाटेन करावा परता जीवा. परमादेव जीविता जीवीचा जीव हा काही केल्या वेगळा नव्हे गे माये. तो एक झाल्यावर पुन्हा कस काय वेगळा होईल. एकदा यालाच सायुज्य मुक्ती म्हणतात, यालाच तत्वमसीमा वाक्य म्हणतात. एक होणं, स्वरूपानं एक होणं, भगवंत स्वरूपता प्राप्त होणं. जातो वाराणसी निरवी गायी घोडे म्हैशी, गेलो येतो नाही ऐसा सत्य माना रे भरवसा. नका काढू माझे पेवे तुम्ही वरळा भूस खावी, भिकार्याची पाठी तुम्ही घेऊन लागा काठी. सांगाल जेव्हा या ब्राह्मण तरी कपाल माझी मान, ओकलिया ओकाम्या खर्चीला नाही रुका तुका. तुम्ही खावी ताक पाणी जतन करा माझी लोणी. नाही माझी मनी पोरे रांडा नागवणी, तुका म्हणे नष्ट होती तैसे बोले स्पष्ट. कोणी एक ग्रस्त आपल्या कुटुंबातील माणसांना म्हणू लागला का मी काशीला जातो, माझी गाय घोडी म्हशी ह्या तुम्ही सांभाळा. शेळ्याही सांभाळा. शेळ्यांचं नाही याच्यात पण एक रूपक केलंय महाराजांनी. अशी निर्वा निर्व करू लागलो तर मी आता चाललोय काशी यात्रेला. कुणी एक ग्रस्त आपल्या कुटुंबातील बाकीच्या घरच्यांना म्हणला मी जातो आता काशीला, माझं हे सगळं सांभाळा तुम्ही लक्षात. जया परमार्थाची चाल त्याने सांडावेली का. गाई घोडी म्हशी सांभाळा म्हणजे निर्वा निर्व करू लागला. तुम्ही काही काळजी करू नका, मी अशा तडाख्याने जाऊन येतो. आता आम्हाला म्हणतात काही असं झटक्यात हरिपाठ ओढून घ्यायचा. कायला गुळगुळ करीत बसायचं. तसं तो म्हणे मी असं जातो ना असं येतो. तुम्ही काही काळजी करू नका, मी लगेच येतो नाही का. तुम्ही काही काळजी करू नका, मी अशा तडाख्यानं जाऊन येतो की जसं गेलोच नाही. पण जातोच कायला. नेमकं महाराजांना काय सांगायचंय, रूपक केलं महाराजांनी ती वारी. कोणी एक ग्रस्त आपल्या कुटुंबाला सांगतो मी काशीला जातो, माझं सगळं सांभाळा तुम्ही. आणि मी अशा तडाख्याने जाऊन येतो की जसं गेलोच नाही, या माझ्या बोलण्यावर भरोसा ठेवा. माझे पश्चात माझे पेवातील धान्य खाण्याकरता तुम्ही काढू नका. ती नाही का एक सासू आवा गेली पंढरपुरा, येशी पासून ये घरा. तसंच हा तेच म्हणतोय. मग ती बी आपल्या सोनाला लय सांगते, आता येईनच तो अभंग पुढं आपल्याला. तुम्ही मग
पूर्वी धान्याची पेव होती, अशी पेव हम्म. जमिनीमध्ये धान्य ठेवीत होते, असे सारून घेऊन. कणगीच्या अगोदरचा विषय आहे तो. हम्म. पेव, धान्याची पेव. आता आपण काही पाहिलं नाही, हम्म. पण होती पूर्वी. माझे पश्चात माझे पेवातील धान्य. आता वाडी होती पूर्वी, धान्याचे कोठार होते. आता त्याला पेव म्हणतात, आपण काय. पण मी काशीला गेल्यावर तुम्ही तिथले दाणे बिणे काढू नका. हम्म. तुम्ही भूसमिश्रित फोलकट दाणे खा. बर. तुम्ही ते गव्हाचं आहे ना, ते खा. चांगलं काही काढू नका त्याच्यातून. आता पहिले कुलपा नव्हते ना, नाही ना. त्याच्यामुळं मग गव्हाचं वर ठेवते ना. मग मातेरा म्हणा, गव्हाळ म्हणा, ते खा खुशाल, पण आतमध्ये काही फोडू नका. ते चांगलं नका खाऊ. चांगलं काढू नका. फोलकट दाणे खा. घरी कोणी भीक मागण्यास आले असता, त्याच भीक न घालता हातात काठी घेऊन त्याची माग. आणि चाललाय काशीला. आता काशीला जाऊन काय करणार आहे? मन सगळं याच्या वेळेला घरीच आहे. जरी कोणी काही मागायला आला भिकारी, त्याला काही देऊ तर नका, पण काठी घेऊन त्याच्या माग लागून त्याला हाकून द्या. तुम्ही जेव्हा जर एखादा ब्राह्मण सांगतो तर तुम्हाला माझी मान कापल्याचा दोष लागेल. आता आलंय कद्रू ब्राह्मण दिसतोय फार भागवतामध्ये, नव्हता का तो? उंदीर घुशी नव्हतं येत त्याच्या घरी. कुठं काही आमंत्रण असलं तर मग तो लगेच सगळ्यांना घेऊन जायचा. मग याला एखादाच गाडायची त्यांच्या घरी. आता काय कदर त्याच्या म्हणले जातं, ते काय सगळे त्याला उपमा बरोबर आहे. तसा हा म्हणतो, तुम्ही जर एखादा ब्राह्मण जेवायला सांगितलं तर तुम्हाला मग मला मान कापल्याचा दोष लागल, म्हणजे कोणा जेव घालू नका. आजपर्यंत मी धनधान्याचे काळजी करतोय. एखाद्या वेळेस जर मला वांती झाली तर दमडीची सुंड आणून खाली नाही. तो म्हणतो, मी किती कष्टानं कमवलंय, मला जर वांती झाली तर दमडीची सुंड देखील खाली नाही म्हणले. म्हणजे इतका आपण नाही टाकत नाही याच्यात. नव्हता का एक सुपारी टांगली होती ना दोरीला. जेवण झालं कधी सुपारी काहीच नसते. नाही सगळ्याची ती. नंतर दुसरं ना. बापरे. तू वास घ्यायचा. दारातच म्हणते.
जरा लोक सांगून ठेवलं ते. हा. ज्याचं जेवण झालं त्यानं सगळं इझी. नाही ग. सगळं सुपारी. हा? संपतच नसेल किंवा. कसं काय संपत्ती? कल्पनाची सारी. तो म्हणतो पाण्यासारखे पातळ ताक तुम्ही खा आणि माझं तूप तुम्ही सांभाळून ठेवा. आता असे लोक व्यवहारात होतेच ना पूर्वी. हे काय बाबा जगद्गुरु तुकोबा आपल्याला काही बाबा याच्यापेक्षा काहीच गट होती. लई काही जुने लोक इतकीची गट होते का प्रमाणापेक्षा. चिमडी जाय की दमडी न जाय. त्यांचं वर्णन केलं जगद्गुरु तुकोबारायांनी. जायचं तर काशीला पण मन सगळं इथंच ना. मग तुम्ही पाण्यासारखं पातळ ताक खा पण तुपाला धक्का नका लागू. माझे मनात रांडा पोराविषयी प्रेम नाही, कारण ही सर्व मला लुटणारी आहेत. मग आता याचं प्रेम सगळं पैशावर आहे. बाकीच्यावर प्रेम नाही ना याच्यावाला. तो म्हणतो माझं काय बाकी रांडा पोरांवर प्रेम नाही म्हणजे त्याची काय आसक्ती सुटली असं नाही. त्याचं प्रेम आहे सगळं पैशावर नाही का. तर सगळी लुटणारी म्हणतो मला. तुकाराम महाराज म्हणतात हा नष्ट मनात आशे होते नशिबाने स्पष्ट बोलतो. याच्या मनात आहे म्हणून बाहेर पडतं ना. याचं कसं अंतकरण याचं मन कसं असन बा नष्ट. जसं मनात होतं तसं वाणीनं बोलतो ना. मानस जाणी जे बोले. बोलण्यावरून कळतं ना याचं कसं माणूस कसा आहे ते बोलण्यावरून कळत नाही का आपल्याला. लगेच कळतं. त्यांना किती बी हे केलं पण कळत नाही का. खरंच म्हणतो जीवन जा का वर म्हणतो जीवन जा आपल्याला कळत नाही का. हा म्हणून जातो वाराणसी निर्वी गाई घोडे म्हशी गेलो येतो नाही ऐसा सत्य मानारे भरवसा. नका काढू माझी पेवी तुम्ही वरळा भूस खावी भिकार्याचे पाठी तुम्ही घेऊन लागा काठी. सांगाल जेव्हा या ब्राह्मण तरी कापाल माझी मान. ओकलिया ओका म्या खर्चेला नाही रुका तुम्ही खावे ताक पाणी जतन करा माझे लोणी. नाही माझे मनी पोरे रांडा नागोनी तुका म्हणे नष्ट होते तैसे बोले स्पष्ट. पुढचा अभंग आहे. कास घालून या बळकट झालो कळी काळावरी नीट केली पायवाट भव सिंधूवरुनी. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कोणाची. कामी गुंतले रिकामी जपी तपी येथे जमी लाविले दमामी मुक्त आणि मुमुक्षा. एकंदर शिक्का पाठविला याई लोक आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. काय तुकोबारांची काही काही अभंग अशी भारी. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक. मी कोण आहे नामाचा धारक. जापक नाही धारक. नाम जापक वेगळा नाम धारक वेगळा. धार त्याला ती धार कशी अशी सारखी लागती का असं कशी लागती. हा मग त्याला धारक म्हणतात. सतत
नाम घेणारा धारक. कास घालून बळकट, बळकट कासा मारून. कास म्हणजे कळत ना, कासोटा. आता काय कळत आहे तुम्हाला? बळकट कासा मारून कळी काळाशी लढण्याकरता मी नीट उभा राहिलो. कासोटा, कास तर आता कळत असेल ना. कळी काळाशी लढण्याकरता मी नीट उभा राहिलो आहे व संसार समुद्र पार उतरून जाण्याकरता पायवाट केली आहे. आता जगद्गुरु तुकोबारायांनी रस्ता करून दिला ना आपल्याला पलीकडे जायला. संसार समुद्रातून पलीकडे जाण्याकरता पायवाट करून दिली ना. ते तर गेले पण आपल्याला वाट करून दिली ना. बळकट कास मारून कळी काळाशी लढण्याकरता. काळाशी लढली महाराज. जगा काळ खायना मी माथा दिला पाय. त्याच्या पायावर डोक्यावर पाय दिला आणि तिथून रस्ता केला ना. संसार समुद्र पार उतरून जाण्याकरता पायवाट केली. तुका म्हणे सोपी केली पायवाट. अहो लहान मोठे भलते जातीचे पुरुष बायका या हो येथे कोणास विचार करण्यास नको. कोणाची कसली फिकीर करण्यास नको. कोणी या. यारी यारी लहान थोर याती भक्ती नारी नार. लहान या मोठे या म्हणत नाही का तुला लहान तू नामस्मरण करू नको. मोठी करा. याती कोणत्या यातीचे जातीचे भलते नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. इथं चिंतन काळजी फिकीर करण्याचं कामच राहिलं नाही काही. अजून कामी गुंतले रिकामी. कोण कोण कामात गुंतलेले या. जे रिकामे असतील ते या. जप तप करणारे इथे चालतात. तस काही अडचण नाही. मुक्त झालेले चालतात. मोक्षाची इच्छा करणारे चालतात. सर्वांस कळण्याकरता नवभूती लावल्या आहेत नाही का. मोठमोठ्याना सांगतो हकारुनी सांगे तुका नाम घेता राहू नका. या कारण आता रस्ता केल्यावर मग जायला काय अडचण नाही. पुढे नाही राहिलं. राघवे सागरात आशान तारिले तैसे तुकोबाचे. म्हणजे अभंग म्हणजेच आपल्याला जाण्याकरताची नौकाच आहे ना. आपण अभंगात रूपी नावेतच बसलो ना. आता नाम रूपी नावेत. आता तिकडे बुडून देईन का आपल्याला. कोणी या म्हणली. हे काय बा कोणाची मक्तेदारी नाही. तर काही असं बंधन नाही. अमकाच पाहिजे ना तमकाच पाहिजे नाही का. कोणी या. कामा आपले गुंतलेले या रिकामे या जप तप करणारे या सगळे चालतात म्हणजे आम्हाला. आमच्याकडे कसं काही बंधन नाही. कोणाला भेद नाही. त्याच्याकरताच आलोय ना मी. ह्या लोकात सरसकट हरीच्या नामाचा शिक्का पाठवला आहे. सगळ्यांना फ्री. तुकाराम महाराज म्हणतात जो मी नामाचा धारक तो मी आलो आहे. हरीच्या नामाचा शिक्का आपल्याला मारून दिलाय ना. माळ घालायचा आम्हाला. आता गळ्यात नाही घालून देते का ओळखपत्र. पोरांच्या गळ्यात ओळखपत्र. कामगारांच्या गळ्यात ओळखपत्र. कोणाच्या गळ्यात ओळखपत्र नाही. तसा शिक्का नामाचा शिक्का पाठवलाय म्हणले. मग नामाचा शिक्का म्हणल्यावरती काय लायसनच झालं ना ते. म्हणून जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आलो म्हणे तुका एकंदर शिक्का पाठविला येही लोक. आलो म्हणे तुका मी नामाचा धारक.
कास घालून बळकट, झालो कळी काळावरी नीट, केली पायवाट भव सिंधू वरुणी, यारे यारे लहान थोर याती हलती नारी, करावा विचार न लगे चिंता कवनाची, कामी गुंतली रिकामी जपी तपी, जमे लाविले जमामे, मुक्त आणि मुमुक्षा, एकंदर शिक्का पाठविला येईल आलो म्हणे तुका मी नामाचा धार. हे जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आपण नामाचं धारक व्हावं, अखंड भगवंताचं नामाचं चिंतनात असावं. त्याला ते ध्यान धारणा यम नियम सगळे गोष्टी ज्या म्हणल्या का त्याची आठवण, भगवंताची नुसती आठवण ठेवायची ना. आपल्या खिशात जर पैसे असले कशी आठवण राहते आपल्याला, सहज हात जातो त्या खिशाकडे, सहज जातो तो असा. तसं सहज देवाकडे लक्ष गेलं पाहिजे आपलं, सहज. सहज नामस्मरण ज्यावेळेस होतं ना, सहज त्यालाच अजापा म्हणतात. का न करता आतून आठवलं पाहिजे ते. पण मग तेवढं करायला अगोदर सारखं करावं लागेल. तसं कसं काही ना आपाप. ढेकूर कशाचा येतो? ढेकूर कशाचा येतो? ढेकूर हा, पण पुरणपोळीचं जेवण खाल्यान सार पेल्यावर साराचा ढेकूर येतो ना, तसं नामस्मरण केल्यावर मग आठवण नामाची येईन का कशाची येईन? हा, म्हणजे तसं सहज सहज आतून आठवण आली पाहिजे. देवाला आपली आठवण झाली पाहिजे. देवाला करमलं नाही पाहिजे आपल्याला नामाची आठवण नाही राहिली म्हणतो, पण आठवण येते मग कोण करून देतो? देवच करून देतो. फार दिव्यता असते त्याच्यामध्ये. सुरुवातीला करावं लागत 8 तासानं, मग सहज येते असं येते. सुरुवातीला हात बॉस लागत, म्हणून वळण पाडावा मनाला, पडिले वळण इंद्रिया सकाळ, नाही का. सहज नामस्मरण करता करता एक गोष्ट होती. मूळ आपला उद्देश तो आहे का भगवंताचं स्मरण घडावं, प्रत्येकाला भगवंताची आठवण राहावी, भगवंताचं चिंतन घडावं, हाच उद्देश आहे. दुसरा काय उद्देश आहे नाही का. सगळ्यांचा संतांचा झालेली सेवा जगद्गुरु तुकोबरायांच्या चरणी समर्पित. पुंडलिकावरद हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय.